असं नाही होऊ शकत. हा विश्वंभर वाचलाच कसा? त्या शुभ्रू आणि श्रावणीने त्याला कसं वाचवलं? हे बघ वैशाली, आपण पुन्हा प्लॅन करूयात, पुन्हा हल्ला करूयात आणि यावेळी काहीही झालं तरी तो वाचणार नाही. नाही, असा मूर्खपणा करून चालणार नाही. अगं पण आपला बदला. अगं तुला कळत कसं नाहीये? त्याची सिक्युरिटी आता जास्त वाढली आहे आणि त्याला आता ते एकटे सोडणार नाहीयेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाठी पोलीस लागली आहे. आपलं एक चुकीचं पाऊल आपलं शेवट ठरू शकतं. मग काय करायचं? आपलं ध्येय विसरून जायचं? आपला बदला तो तर मला घ्यायचाच आहे. मी मरेन, पण त्याला मारूनच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळे पुरावे नष्ट करावे लागतील. पोलिसांच्या हातात काहीच लागता कामा नये. आता पुढे सध्या तरी तुम्ही सगळे गायब व्हा. आपापले सिम तोडून टाका. मी संपर्क केल्याशिवाय मला कोणीच संपर्क करायचा नाही. सावधान राहा. एकमेकांचं नाव सुद्धा नाही घ्यायचंय. याची वाट कशी लावायची ती आता मी बघते. आता जे काही करायचंय ना ते मी करणार. विश्वंभर कसा आहेस तू? बरा आहेस ना विश्वंभर? शुद्धीवर आलास तू? अंबाबाई पावली. म्हणजे आता याच्या पुढे पुन्हा रडावं लागणार. अरे विश्वंभर, काय सांगू तुला, काय गोंधळ झाला माहितीये का? अरे तिथे त्या 3 मुली आल्या आणि त्यांनी काहीतरी असं बॉम्ब सारखं टाकलं आणि एवढा धूर झाला की काही विचारू नकोस. पण मी तुला सोडून अजिबात गेले नाही. म्हणजे मी तुला काही होऊच देणार नव्हते. पण ते काय त्या धुरात ना एकदम श्वास कोंडल्यासारखं झालं रे. त्या मुली निसटून गेल्या तिकडनं. नंदा, काय सगळं कशासाठी केलंस तू? स्वतःचा जीव कशाला धोक्यात घातलास? तुझा जीव धोक्यात असताना मी माझ्या जीवाचा विचार करणार का रे विश्वंभर? अरे काय बोलतोस तू? अरे तुला माहितीये का, त्या मुलींच्या हातात ना बॉम्बचा रिमोट होता. तो पाहिला आणि मी स्वीटीला इशारा केला. स्वीटीने पण चांगली फाईट दिली. मी काय केलं माहितीये का, सिक्युरिटी आणि पोलिसांना सगळ्यांना तुझ्या मागे ठेवलं. म्हटलं पहिलं माझ्या भावाला इथून बाहेर काढा, मी हलणार नाही इकडनं. सगळे पळाले, एक जात. मी मात्र शेवटपर्यंत तिथे होते तुझ्यासाठी. शुभूनी माझ्यासाठी काहीच नाही केलं. नाही नंदाक्का, मी संकटात असताना शुभू मला सोडून जाऊ शकत नाही. नाही म्हणजे शुभूनी मदत केली ना, पण माझ्या सांगण्यावरून. नंदाक्का, माझ्या अंगावर बॉम्ब लावला होता ना, मग तो डिफ्यूज कोणी केला? बॉम्ब स्क्वॉड बोलवलं होतं मी. साहेब, श्रावणी मॅडम.
काय म्हणालास तू? साहेब काय नाही, तुम्ही आराम करा. पण विश्वंभर, मला एक कळत नाहीये, त्या मुली होत्या कोण आणि तुझ्यावर असा जीवघेणा हल्ला करायचं काय कारण? साहेब हे काय प्रकरण आहे? शुभू, त्या मुलींचा काहीतरी गैरसमज झालाय. खालच्या स्तरातल्या लोकांनी लाडकी लेक योजनेमध्ये काहीतरी भ्रष्टाचार केला आणि त्यांना असं वाटते की मी गुन्हेगार आहे. पण मी याची चौकशी करणार. त्याच्या मागे कोण आहे ना, ते लवकरात लवकर मी शोधून काढणार. साहेब पण त्या मुलींची नाव आपल्याकडे नाही आहेत. त्यानंतर मी सीसीटीव्ही चेक केले की त्यांचे चेहरे दिसतील, पण सीसीटीव्हीच्या पण वायर कोणीतरी आधीच कापलेल्या होत्या. सर त्या पुढचं म्हणजे त्यांच्यातला एक माणूस आपल्या सिक्युरिटी म्हणून आलेला 1 महिनाभरापासून आपल्या इथे वावरत होता तो. पण त्या सिक्युरिटीचा आणि 4 मुलींचा शोध चालू आहे. हॅलो सर. कुणी पाठवलंय? रुद्र प्रताप गायकवाड सरांनी. येत्या 2 दिवसात ते कोल्हापूरमध्ये ड्युटी जॉईन करतील आणि आल्यावर पहिल्यांदा ते तुम्हालाच भेटायला येणार आहेत. ठीक आहे, त्यांना धन्यवाद सांगा. हो, येतो सर. पृथ्वी, चला सर्वांनी बाहेर जा, आम्हाला साहेबांची काही टेस्ट करायची आहे. विश्वंभर, मी बाहेर आहे हा. तुला काही लागलं तर सांग मला. हा, मी आहे, अख्खा वेळ आहे बाहेर. काळजी घे. नंदा का मॅडम, तुम्ही मला बोलू का द्याल नाही सर? जाऊ दे रे, आत्याचं नेहमीच आहे. मॅडम मी बोललो असतो ना, आत्यासाहेबांची बोलती बंद झाली असती. अहो तुम्ही साहेबांनी वाचवलंय. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून तो बॉम्ब डिफ्यूज केला. तुम्ही वायर कापल्यात. हो, त्याचं श्रेय तुम्हाला मिळालं नाही. कोण घेऊन गेलं श्रेय? आत्यासाहेब. अहो त्या भाऊ खाऊन गेले. हो शुभू, मला ना काही फरक पडत नाही. पण मला फरक पडतोय मॅडम. अहो मेहनत तुम्ही करायची आणि वाहवाही दुसराच घेऊन जातोय. हे काय माझ्या मनाला पटलेलं नाही. अहो मॅडम, मी जर खरं बोललो असतो तर त्याचा फायदा कुणाला झाला असता? तुम्हासनी झाला असता ना. साहेबांची सहानुभूती मिळाली असती तुम्हासनी. साहेबांना कळून चुकलं असतं की तुमचा किती जीव आहे त्यांच्यावर. शुभू, हे कधी ना कधी त्यांना कळणारच आहे. फक्त आज नाही कळलं, इतकंच. आणि एक सांगू का, मुळात ना माझं नाव किंवा माझी स्तुती मला दुसऱ्या कोणाकडनं व्हायला नकोय. बाबांनी ते स्वतः अनुभवायला हवं. हे बघ, दुसरे कोणी माझं कौतुक केलं ना तरी बाबांचा त्यावर विश्वास बसणार नाही, ही गोष्ट आता मला चांगली माहिती. ठीक आहे, मी डॉक्टरांना भेटून येतो. शुभू, बरं वाटतंय ना? काही काळजी करू नका, लवकरच बऱ्या व्हाल तुम्ही. शुभू कुठे? शुभू, शुभू कुठे? स्वीटी, स्वीटी, सुटे, स्वीटी. हे कसं काय झालं? त्या पुरी कोण होत्या मला सांग. ज्यांनी कोणी तुझ्यासोबत हे केलंय ना त्यांना सोडणार नाही मी. शुभू, शुभू कसा आहे? तो बरा आहे ना? त्याला काही झालं नाही ना? शुभू, काय शुभू? अहो काय करताय तुम्ही? झोपा बरं, असा कुठेही उठून जाऊ शकत नाही. असं नाही लावलंय. शुभू कुठे? मम्मी तो कसा आहे ग? बरा आहे ना? अगं स्वीटे, शुभू सुखरूप आहे. खरंच शोभाताई बोलली माझ्याशी आणि त्यानेच वाचवलं तुला. तोच उचलून बाहेर घेऊन आला. काय? होय, शुभूनं मला उचलून बाहेर आणलं. मम्मी, मम्मी बघितलंस तू? शुभूचं पण आहे का माझ्यावर प्रेम? तो मनातून मला बायको म्हणतात, नाहीतर का वाचवलं असतं त्यानं मला? त्याचं प्रेम आहे माझ्यावर खूप. आहे की एकदा भेटू दे की मला शुभूला. मला घेऊन चाललं पण एकदा भेटू दे की. स्वीटी, ऐक माझं. तू आता आराम कर. मम्मी, स्वतःची काळजी घे. तू बोलवशील ना त्याला? बोलवशील? शुभू कुठे?